नमस्कार सर. हा नमस्कार, बोला ना. सर, महाराष्ट्रामध्ये एकदा परत कर्जमाफीचा मुद्दा पेटलेला आहे. तर सर, शेतकऱ्यांचे प्रश्न व फोन येत होते हा की सर, कर्जमाफी होणार का? झाली तर किती लाख रुपयापर्यंत होणार आणि त्यासाठी काय करावे लागेल? तर सर, तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये एक माहिती द्यावी सर. तर नक्कीच कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा पेटलेला आहे, कारण की शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या काही दिवसामध्ये नुकसान पावसामुळे झालेलं आहे. त्यामुळे हो. कर्जमाफीचा मुद्दा अत्यंत ज्वलंत झालेला आहे आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनामध्ये राज्यभर कर्जमाफीचा मुद्दा पेटत चाललेला आहे. बच्चूभाऊ कडू यांच्या बरोबर माध्यमातून आहे. सुद्धा बरेच आंदोलन उपोषण सुद्धा मागे झालेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना साहजिकच प्रश्न पडलेला आहे की दादा, आमचं कर्ज आहे, बँकांच्या माध्यमातून आम्हाला नोटीस येत आहेत, मग आम्ही कर्ज भरावं का नाही भरावं. याचबरोबर शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की आम्ही जर कर्ज रिन्यू केलं तर आम्हाला कर्जमाफीचा लाभ होणार का. सर्वप्रथम या प्रश्नाचे आपण उत्तर बघूया, नंतर शेवटी कर्जमाफीचं पुढचं अपडेट बघूया. तर त्यामध्ये बरोबर आहे. सर्वप्रथम शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो, जर तुमचं सध्याचं जे कर्ज आहे तुमच्यावर आणि ते तुम्ही जर कर्ज रिन्यू केलं तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, कारण की थकीत असलेल्या शेतकऱ्यांना सरकार कर्जमाफी देत असतं. हे सुद्धा शेतकऱ्यांना माहीत असावं. त्यामुळे या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे तुमचं कर्ज पुढे जर सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला आणि तुमचं जर कर्ज थकीत असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळेल, हे मात्र स्पष्ट आहे. यानंतर तुमचं जर कर्ज आता बँकेच्या माध्यमातून तुम्हाला नोटीस आल्या बाबा की तुमचं कर्ज एकतर भरा किंवा रिन्यू करा, तर तुम्हाला कर्ज भरायचं पण नाही आणि रिन्यू पण करायचं नाही. कारण की कर्ज का नाही भरायचं? कर्ज तुमचं का थकीत पडलं की सरकारने तुम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही निवडून आल्यावर तुमची कर्जमाफी करू. त्यामुळे सरकारच्या या शब्दामुळे शेतकऱ्यांचं कर्ज थकलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काय कर्ज भरायचं नाही आणि रिन्यू पण करायचं नाही. रिन्यू तर चुकून पण करू नका. रिन्यू जर केलं तर हो. तुम्हाला कर्जमाफी पुढे जर झाली तर याचा लाभ मिळणार नाही, हे मात्र याच्यामध्ये स्पष्ट आहे. याचबरोबर आता बरोबर बरेच सारे शेतकरी म्हणतील की दादा, आमचं जे काही 2014, 15, 16, 17, 18 या कालखंडातला शेतकऱ्यांचा आहे, कोणी म्हणेल माझं 21चा आहे, 22चा आहे, त्यांनाही थोडीफार माहिती सांगतो जेणेकरून शेतकऱ्यांना ही माहिती त्यांना असणं गरजेचं आहे. बरोबर. हो. तर बरोबर. याच्यामध्ये सांगतोय, याच्या अगोदर 2 कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या 2014 ते 2019 या कालखंडामध्ये. बरोबर. पहिली योजना हो. कोणती? छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना. दुसरी योजना कोणती? महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना. तर या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत आपण पाहतोय, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या 6.5 लाख शेतकऱ्यांचे 6.5 कोटी रुपये सरकारकडे बाकी आहेत कर्जमाफीचे. बरोबर. त्यानंतर दुसरी कर्जमाफी योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना. या सुद्धा कर्जमाफी योजनेअंतर्गत 864 कोटी रुपये कर्जमाफीचे थकीत आहेत. म्हणजे या दोन्ही कर्जमाफीचा आपण जर विचार केला तर 7,350 कोटी रुपये ऑलरेडी कर्जमाफी मिळालेल्या कर्जमाफीचे शेतकऱ्यांचे पैसे बाकी आहेत. म्हणजेच याचा अर्थ असा की या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. त्यांनी आधार प्रमाणीकरण केले, सगळं केलेलं आहे, परंतु सरकारकडून शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये निधी न जमा झाल्यामुळे ही कर्जमाफी मिळाली नाही, हे मात्र स्पष्ट आहे. बरोबर. त्यामुळे हो. या सुद्धा योजनेतल्या शेतकऱ्यांनी कर्ज जी त्यांचं सध्या पात्र असून सुद्धा लाभ जर मिळाला नसेल, बँकेच्या माध्यमातून ते कर्ज भरायची नोटीस येत असेल तर कृपया करून शेतकऱ्यांनी भरू नये, कारण की सरकारवर आता दबाव पडत आहे शेतकऱ्यांना. त्यामुळे शेतकऱ्यांचा त्यामुळे या सरकारला कर्जमाफी करावीच लागेल. त्यामुळे थोडी धीर धरा. आणि कर्जमाफी संदर्भातलं सकारात्मक अपडेट काय, म्हणजे चांगलं अपडेट काय, याच्यामध्ये आपण बघूयात की आपण पाहतोय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून काही माहिती देण्यात आली होती सोशल मीडियाला, आणि ती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्यांनी सांगितलंय की कर्जमाफीची जी समिती आहे ती गठीत झालेली आहे आणि या समितीच्या माध्यमातून राज्यभरातल्या शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा जो डेटा आहे ते कलेक्ट करण्याचं काम सुरू आहे. आणि तो डेटा जो कर्जमाफीचा जो कलेक्ट झालेला आहे या समितीच्या माध्यमातून सरकार पुढे सादर होईल आणि नंतर सरकार कर्जमाफीचा निर्णय घेईल, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. आणि उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार साहेबांनी सुद्धा तेच म्हटलेलं आहे. आणि आपण म्हणू शकतो बाबा 100%पैकी 30% उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब कर्जमाफीसाठी सकारात्मक आहेत. याच्या अगोदर ते कर्जमाफीच्या विषयावर बोलत पण नव्हते आणि कर्जमाफी आम्ही देणार असं म्हणत पण नव्हते. त्यामुळे आमच्याकडे पैसे पण आहेत असं ते बोलत होते, परंतु ते आता सकारात्मक झालेत असं आपण म्हणू शकतो. आणि दुसरी सकारात्मकतेची बाजू म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः शेतकऱ्यांना निवडणुकीच्या कालखंडामध्ये 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे त्याच्या अगोदर ते काय बोलत होते की या नुकसानीच्या अगोदर शेतकऱ्यांचं आता सध्या नुकसान झालं, त्याच्या अगोदर ते बोलत होते सध्या राज्यामध्ये पीक पाणी बरोबर आलेलं आहे, सध्या कर्जमाफीचा काही विषय नाही. परंतु सध्या काय राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली, बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्यामुळे आता कर्जमाफी देणं शक्य आहे ना, कारण की आता शेतकऱ्यांचं नुकसान पण झालेलं आहे, कर्जमाफीसाठी कोणता अडथळा पण नाही ना. त्यामुळे हे कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा सकारात्मक आहेत असं वाटतं.
पण त्यांना माहित देतील न देतील. पण आता खूप महत्वाचा विषय मी तुम्हाला तुमच्या पुढे बोलणार आहे. आता काही बँका असतात बाबा, आता शेतकरीमध्ये आमचं कोणतं कर्ज माफ होणार, यामध्ये तर स्पष्ट आहे तुमचं क्रॉप लोन माफ होणार, इतर तुमचं शेतकऱ्यांचं कुठलंही कर्ज माफ होणार नाही. कारण की आतापर्यंत जी शेती पिकावरती घेतलेलं कर्ज असतं, सातबाऱ्यावरती घेतलेलं कर्ज असतं, ते त्याला आपण म्हणतो क्रॉप लोन, तर ते माफ होणार. आणि ज्याच्यामध्ये कोणत्या बँका देतात, त्याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका, विविध सहकारी पतसंस्था, नॅशनल बँकेमध्ये म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, या सर्व बँका शेतकऱ्यांना काय करतात, कर्ज देतात. आणि ह्या सर्व बँकेचं सरकार कर्ज माफ करणार आहे. आणि पुढच्या काही दिवसामध्ये हा निर्णय होईल असं मला वाटतं. आणि असं मला काय वाटतं निर्णय होईल, कारण की प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू सध्या राज्यभर शेतकऱ्यांना संघटित एकजूट करण्याचं काम करत आहेत. आणि भव्य दिव्य 28 ऑक्टोबर 2025 नंतर, म्हणजे ऑक्टोबर 2025 पासून नागपूर येथे शेतकऱ्यांचं कर्जमाफीचं आंदोलन, उपोषण बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये होणार आहे. जसं आपण पाहतोय की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईला आरक्षणाचा लढा गेला आणि मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून सलग 5 दिवस आमरण उपोषण करण्यात आलं आणि अखेर मराठ्यांना मुंबईमध्ये यश भेटलं. आणि त्याच पार्श्वभूमीवर आता नागपूर येथे सुद्धा नागपूरमध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या आणि बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये हा जो लढा आहे नागपूरला जाणार आहे. आणि तुम्हाला माहिती की नागपूर येथे अधिवेशन होतं, बरोबर. हे पावसाळी अधिवेशन असेल, हिवाळी असेल, खास करून हिवाळी अधिवेशन होत असतं आणि पुढे येणारं अधिवेशन पण हिवाळीच आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आता नागपूर येथे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी जाणार आहेत. आणि शेतकरी एका जातीचा नाही, संपूर्ण जातीचा असतो. त्यामुळे शेतकरी सुद्धा आता एकजूट झालेले आहेत आणि बच्चूभाऊ कडू राज्यभर फिरत आहेत. आणि ते त्यांचं म्हणणं बरोबर आहे, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आणि ते आश्वासन या सरकारने पूर्ण न केल्यामुळे अखेर शेतकऱ्यांना ही लढाई लढावी लागत आहे. त्यामुळे हे खूप गरजेचं आहे आणि महत्वाचं देखील सुद्धा आहे. आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा एक गोष्ट कायम करायची आहे, बँकेच्या माध्यमातून किती जरी फोन आले, तुम्ही रिन्यू करा. कुठल्याही पद्धतीचं कर्ज रिन्यू करायचं नाही. जर कर्ज रिन्यू केलं तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी कर्जमाफी असेलच किंवा इतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सुद्धा हा लढा नागपूरला जाणार आहे. नागपूरला बच्चूभाऊ कडू 28 सप्टेंबर 2025 पासून आपला आंदोलन असेल किंवा आपलं आमरण उपोषण असेल करणार आहेत. आणि ह्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नक्कीच यश भेटेल असं मला वाटतं. त्यामध्ये तुमचे काही प्रश्न असेल तर विचारू शकता. सर, माझा प्रश्न आहे की हे जर कर्जमाफी झाली तर किती म्हणजे कोणत्या वर्षाची होणार? याच्यामध्ये फिक्स आहे 2019 ते 2025 या कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 3 लाखांपर्यंत आहे या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल. आणि ज्या शेतकऱ्यांचा 2014 ते 2019 आहे या कालखंडामधला आहे त्या शेतकऱ्यांना ऑलरेडी 2 योजना आहेत, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना. या 2 योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना ती कर्जमाफी दिली जाईल, असं तरी सध्याचा अपडेट आहे. तर सर, सर्व शेतकऱ्यांनी कमेंट करायला पाहिजे आणि आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच शेतकऱ्यांच्या कमेंट घेऊया. तोपर्यंत धन्यवाद सर. नक्कीच, धन्यवाद.